Okay, we have seen up to this lecture 3 chapters, first, second, and third. In this 1, 2, and third, any problems, any queries to all of you? आहे कोणाला काही प्रॉब्लेम आतापर्यंत झालेल्या पार्ट मध्ये बीबीएस असेल, लॉंग और शॉर्ट ऑल मेथड असेल, सेंटर लाईन मेथड असेल किंवा थेरॉटिकल पार्ट असेल आणि प्लिंथ एरिया मेथडचे प्रॉब्लेम असतील. आतापर्यंतच्या झालेल्या पार्ट्स मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? सर्वांना सगळ्या गोष्टी येतात का? उद्या परवा तुमची एक्झाम पण आहे बरोबर, युटी टेस्ट पण आहे, त्यामुळे 3 चॅप्टर्स असतील, टाकलेलं आहे ग्रुपवरती. अगोदर पण सांगितलं होतं. झालेला आहे सर्वांचा, म्हणजे अभ्यास झालेला असेल बरोबर. झालाय ना सर्वांचा अभ्यास? झालाय की नाहीये? दिवाळीमध्ये काय केला का नाहीये अभ्यास? चलो नेक्स्ट चॅप्टर कडे आपण जातोय. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला रेट अनालिसिस. सर्वांना स्क्रीन दिसते? यस सर. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला रेट अनालिसिस. ओके, रेट अनालिसिस करणे म्हणजे काय, तर आपण बिल्डिंगला कोणती गोष्ट यूज करतोय, मग ते डोर असेल, विंडो असेल किंवा कोणतंही मटेरियल, जे की तुम्ही सिमेंट असेल, मग ते कॉन्क्रीट मध्ये काय तुमची ऍग्रिगेट आहे, वॉटर आहे, नंतर काय तुम्ही कुणाला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी पैसा देतायत ते लोक असतील, नंतर कोणता तरी व्यक्ती तुमच्या घराला पाणी मारतोय तो व्यक्ती असेल, नंतर तुमच्या घरामध्ये घराचं काम विटकाम करणारा तो व्यक्ती असेल, नंतर प्लास्टरिंग वाला असेल. अशा सर्वांचे रेट्स जे आहेत ते आपल्याला कशामध्ये शिकायचंय, तर रेट अनालिसिस मध्ये काढायला शिकायचंय. म्हणजे कोणत्या प्रकारे आपण सिमेंटची क्वांटिटी काढू शकतो, कोणत्या प्रकारे आपण ऍग्रिगेट काढू शकतो, कोणत्या प्रकारे आपण सँड काढू शकतो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, म्हणजे तुमच्या घराला किती लागेल, काय लागेल, कोणतं प्रपोर्शन वापरलं पाहिजे किंवा कोणतं नाही, कोणतं वापरल्यानंतर काय होतं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कशामध्ये रेट अनालिसिस मध्ये शिकायला भेटतील. रेट अनालिसिस हा अतिशय डिग्रीला मोठा चॅप्टर आहे. इथं तुम्हाला खूप शॉर्ट आहे, परंतु मी शिकवतानाच ब्रीफ शिकवतोय. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला ब्रीफ मध्ये शिकवतोय, फक्त एकच गोष्ट नाही शिकवत, तर त्याच्या रिलेटेड 10 गोष्टी तुम्हाला मी प्रत्येक वेळी एक्सप्लेन करतोय. म्हणजे कुठेही असेल ती गोष्ट तुम्हाला डीएसएस मध्ये लागेल, ती गोष्ट तुम्हाला कशामध्ये डीआरए मध्ये लागेल किंवा काही समथिंग. किती नव्हते प्रॅक्टिकल? कोण आहे मध्ये बोलणार? 2. हा, सुषमा गंगमले. ठीक आहे, ओके. तर आपण मग आपल्या चॅप्टर कडे येऊया. आतापर्यंत तुम्ही 46 मार्क्सचा अप टू सिलेबस पाहिलेला आहे. 46 मार्क्सचं शिकवून झालेलं आहे. आता राहिले 24 मार्क्स बरोबर. 70 आउट ऑफ 46 झालेलं आहे. 24 मार्क्सचा सिलेबस राहिलेला आहे. डिसेंबरच्या एंडिंगला मे बी एक्झाम असते. आता चालू आहे नोव्हेंबर. ओके, आपला सिलेबस अप टू नोव्हेंबर और डिसेंबरच्या फर्स्टच्या अगोदर होऊन जाईल. क्लिअर? ठीक आहे. बघा, रेट अनालिसिसची डेफिनेशन काय आहे? इट इज अ प्रोसेस ऑफ determining the rate per unit of item of work from cost of material, cost of labor, cost of rent, and operation of tools and plants, and miscellaneous expenses. It is a process of determining the rate per unit, rate per unit of item of work from cost of material, cost of labor, cost of rent, and operation of tools, plants, and miscellaneous. बघा, डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, तर तुम्हाला रेट अनालिसिस म्हणजे काय, तर डिटरमाइन करणे म्हणजे माहित करून घेणे कोणत्या गोष्टी, तर रेट पर युनिट ऑफ आयटम ऑफ वर्क, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा रेट काय आहे, रेट पर युनिट आयटम ऑफ वर्क. म्हणजे प्रत्येक गोष्ट, कोणतीही गोष्ट असेल, आपण टाइल्स बसवतोय घरामध्ये त्याचा रेट असेल, आपण स्कर्टिंग बसवतोय घरामध्ये त्याचा रेट असेल, आपण काहीतरी डिझाईन करतोय आपल्या घराला त्याचा रेट असेल. कोणतीही गोष्ट आपण घरासाठी जी करतोय, बांधकाम करत असताना किंवा काय करत असताना, तर त्याचा रेट पर आयटम
म्हणजे प्रत्येक गोष्टीचा काहीतरी रेट, आणि प्रत्येक गोष्टीचा रेट, प्रत्येक गोष्टीचं युनिट हे वेगळं आहे. तुम्ही फर्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टर मध्ये शिकलेलं आहे. कशाचं युनिट मीटर स्क्वेअर असतं, कशाचं युनिट मीटर क्यूब आहे, कशाचं रनिंग मीटर आहे, कशाचं स्क्वेअर फीट आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहे. ओके. आता आपल्याला मग त्यामध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल म्हणजे मटेरियलची कॉस्ट. जर समजा माझं घर बांधत असताना 600 बॅग जर मला सिमेंट लागलं, तर त्या 600 बॅगच्या 1 बॅगचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की एक बॅग जी आहे ती 300 रुपयाला आहे. तर 300 गुणिले 600 म्हणजे 6×18 1,80,000 समथिंग काय असेल ते तुमचं किती पैसे होतील ते काय समथिंग ते सिमेंटला मला पैसे गेले. हे जे आहे त्या अशा गोष्टी तुम्हाला यामध्ये कॉस्ट रेट अनालिसिस मध्ये शिकायला मिळते. नेक्स्ट कॉस्ट ऑफ लेबर. कॉस्ट ऑफ लेबर म्हणजे काय, मग स्किल्ड आहे, अनस्किल्ड आहे, मेसन आहे, हेड मेसन आहे, मिस्त्री आहे, भिस्ती आहे, नंतर लेडीज असतात, नंतर जेंट्स आहेत. लेडीजचा रेट वेगळा असेल, जेंट्सचा रेट वेगळा असेल, मजदुरामध्ये पण फरक असतो. ओके. जे म्हणजे साईट वरती काम करत असतात लेडीज, त्यांचा रेट ऍज कम्पेअर्ड टू जेंट्स पेक्षा काहीतरी 50 रुपये 100 रुपये कमी जास्त असतो. ठीक आहे. त्यानुसार त्यांचे रेट्स असतील, त्या सर्व गोष्टी असतील त्या तुम्हाला माहिती करून घ्यायच्या. नेक्स्ट तुम्हाला बघा कॉस्ट ऑफ रेंट अँड ऑपरेशन ऑफ टूल्स अँड प्लांट्स आणि मिससेलेनियस एक्सपेन्सेस. मिससेलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे कोण सांगेल मला? व्हॉट इज मीन बाय मिससेलेनियस एक्सपेन्सेस? कोणी सांगू शकेल? आउट ऑफ 41 जॉईन आहेत. मिससेलेनियस एक्सपेन्सेस ऐकताय सर्वजण? लक्ष आहे सर्वांचं? हर्षाली? मे बी टोटल एक्सपेन्सेस. बोला बोला. हा, लमसम. बघा मिससेलेनियस एक्सपेन्सेस म्हणजेच काय, दोघांचं पण बरोबर आहे. लमसम अमाऊंट. लमसम अमाऊंट म्हणजेच काय, आपण एखादं काम करत असताना ते काम तेवढ्याच ऍक्युरेट पैशामध्ये होऊ शकत नाही. कोणतंच काम ठरवलेल्या पैशामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे समजा मी एस्टिमेट करताना माझ्या बिल्डिंगचं एस्टिमेट केलं की 25 लाख रुपयामध्ये माझा G+1 बेंगलो जे आहे 1000 स्क्वेअर फीटचा कम्प्लीट होते असं मी ठरवलं 25 लाखामध्ये. परंतु जसजसं पिरियड, टाइम ऑफ पिरियड जाईल, जसजसा टाइम ऑफ पिरियड जाईल, 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल माझं घर कम्प्लीट व्हायला, तसं रेट जे आहे ते प्रत्येक गोष्टीचे चेंजेस होतात. मग टॅप्स असतील त्याचे चेंज होतील, स्टील पाईप्स असतील त्याचे चेंज होतील, नंतर आपले कन्सिल फिटिंग असते घरातली त्याचे चेंज होतील, इलेक्ट्रिक वायर्स असतील त्याचे चेंज होतील रेट, नेक्स्ट स्टील असेल त्याचं चेंज होईल रेट, नेक्स्ट पेंट त्याचा चेंज होईल रेट. अशा सगळ्या गोष्टींमुळे काय होऊ शकतं, तर तुमचं ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये फरक पडू शकतो. म्हणजे 25 लाखाचं 27 लाख होतील, 28 लाख होतील. ओके. म्हणजे कोणतंही काम करत असताना आपल्याला मिससेलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे लमसम अमाऊंट जी आहे ती थोडीशी प्लस मायनस 5 ते 10% केली पाहिजे. म्हणजे जर मी घर 25 लाखाचं बांधतोय तर मी सांगितलं पाहिजे की 25 लाख लागतील, परंतु याच्यापेक्षा 1 ते 1.5 लाख कमी जास्त होऊ शकतात. मग कमी पण होऊ शकतात पण जास्त पण होऊ शकतात असं तुम्ही त्या ओनरला सांगू शकता. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ रेंट अँड ऑपरेशन ऑफ टूल्स अँड प्लांट्स आणि मिससेलेनियस एक्सपेन्सेस अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेट अनालिसिस मध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट आता मला सांगा, एखादी साईट चालू करायची आहे मला, त्या साईटवरती काहीच नाहीये, तर मला पहिल्यांदा त्या साईटवरती काय प्रोव्हिजन केली पाहिजे म्हणजे मी त्या ठिकाणची साईट मी चालू करायला लागेल? कोण सांगू शकेल? साइट क्लिअरन्स. साईट क्लिअरन्स. गुड. नेक्स्ट अजून? नॉर्थ डायरेक्शन फाइंड आउट करणे. नॉर्थ डायरेक्शन फाइंड आउट करणे. गुड. नेक्स्ट? लेवल. ओके. गुड. नेक्स्ट? सर्वे. सर्वे. ठीक आहे. ओके. गुड. नेक्स्ट? टाइप ऑफ हार्ड स्टार्टा चेक करणे. गुड. टाइप ऑफ हार्ड स्ट्राटा कोणता आहे त्याच्यानुसार मला तिथं किती एक्सकव्हेशन करावं लागेल. गुड. नेक्स्ट? अजून मला जे
हे पाहिजे ते आणखीन आन्सर आलेलं नाही. कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती येईल ह्याचं एस्टिमेशन करणं. ओके, अजून गुड. चला पुढे आणखीन एक दोन गोष्टी आहेत, मेन गोष्टी ज्या आणखीन सांगितलेल्या नाही आहेत. विचार करा, बोला, सर्वांनी बोला. टेक्निकल सँक्शन गव्हर्नमेंट कडून. ओके ठीक आहे, टेक्निकल सँक्शन ठीक आहे. जर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट हा बोला. बजेट फायनल करणे. बजेट फायनल. ओके, अजून मी बघा काय विचारलाय प्रश्न. मला त्या ठिकाणी काम करायचं आहे, तर कोणती गोष्ट मला त्या ठिकाणी लागेल म्हणजे मी काम सुरू करेल. मटेरियल. ओके, 80% आता जवळ. आणखीन लेबर. ओके गुड. आणखीन मशिनरीज. गुड. आणखीन पाणी अवेलेबल आहे का नाही. गुड. आता ज्यानं उत्तर दिलं तो 1 नंबर स्टुडंट. आत्ताचं उत्तर अतिशय मला इम्पॉर्टंट होतं, कारण आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पाण्याची गरज आहे. जर पाणीच नसेल तर मी तिथं कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. म्हणून मला तिथं पहिल्यांदा बोर असेल, विहीर असेल, काही समथिंग असेल, त्याची उपलब्धता मला त्या साईटवरती असली पाहिजे, तरच तिथं लेबर राहिला येईल. आणखीन एक दोन महत्वाच्या गोष्टी राहतात. आता उत्तर लोंढे तुळशीदासने दिले का? आताचा आन्सर कोणी सांगितलं? पाणी, वॉटर. पवन कुदळे. ओके गुड, पवन कुदळे. नेक्स्ट आणखीन एक दोन गोष्टी राहिलेल्या आहेत. कोण सांगेल बघा काय राहिले? विचार करा थोडासा. लाईट. गुड. सार्थक गुड. लाईट हा दुसरा महत्वाचा पॉइंट. तिथं जर लाईट नसेल तर तुम्ही लेबरला आणून ठेवणार आहेत कुठं? तिथं जर लाईट नसेल तर तुम्ही कोणतीच गोष्ट चालू करू शकत नाही. लाईट, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. वॉटर, दॅट इज द अनदर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आणि आणखीन एक राहतोय लास्ट राहिला, लेबरला राहण्यासाठी शेड. गुड. लेबरला राहण्यासाठी तिथं काहीतरी सोय असली पाहिजे. त्याच्यासाठी कोठी असेल किंवा काही समथिंग झोपडी असेल, काहीतरी बनवलं पाहिजे तिथं, शेड असेल. आणि तुमचा जो इंजिनियर असेल किंवा काही समथिंग कोण असेल त्याच्यासाठी छोटस ऑफिस किंवा काय अशा गोष्टी लागतील. ह्या अतिशय पहिल्यांदा लागणाऱ्या अतिशय गरजेच्या गोष्टी. म्हणजे पहिल्यांदा साईटवरती गेल्यानंतर मला साईट क्लिअरन्स तर करावंच लागेल. हा स्टार्टा तर तिथं असलाच पाहिजे, तरच मला लक्षात येईल की किती खोदकाम करायचंय. परंतु लेबरला राहायचं असेल, तिथं जायचं असेल, काम चालू करायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा तिथं त्यांना राहण्याची व्यवस्था पाहिजे, लाईटची व्यवस्था पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था पाहिजे. तरच आपण तिथं कन्स्ट्रक्शन जे आहे ते चालू करू शकतो. खूप सर्वजण हुशार आहेत, फक्त बोललं पाहिजे. बोललं तर समजतं की आपण किती कोणत्या गोष्टी पाठीमागे आहे. ओके, येतंय, सर्वांना येत असते, फक्त बोलत चाल. नेक्स्ट आपल्याला पुढचा पार्ट पाहायचा आहे, पर्पज ऑफ रेट अनालिसिस. पर्पज ऑफ रेट अनालिसिस म्हणजे रेट अनालिसिस करण्याचे फायदे काय, पर्पज काय. बघा फर्स्ट सांगितलं त्यांनी, टू नो. सर्वांना स्क्रीन दिसते? येस सर. हा, टू नो ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ आयटम. टू नो ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ आयटम. सेकंड, टू नो लेबर कॉस्ट. थर्ड, it is useful for material management. Fourth, to choose contractor for giving a contract. Fifth, to select labor contractor. Sixth, to compare rates of contractor and rate of departmental owner. And last one is to determine the rate of extra item. बघा कोणत्या गोष्टी म्हणजे फायदे रेट अनालिसिसचे काय. तर टू नो ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ आयटम. जर रेट अनालिसिस केलं तर तुम्हाला ऍक्च्युअल कॉस्ट तुमच्या जी घराची असेल किंवा तुमच्या ज्या बिल्डिंगची असेल किंवा तुमच्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टची असेल ती लक्षात येईल. नेक्स्ट सेकंड, टू नो लेबर कॉस्ट. लेबरची कॉस्ट किती झालं, आपल्याला आपलं घर बांधत असताना लेबर किती लागले, त्यांना किती पैसे दिले, त्यांची कॉस्ट जी आहे ती आपल्याला वेल नोन होईल. नेक्स्ट, इट इज युजफुल फॉर मटेरियल मॅनेजमेंट. एखादं घर बांधत असताना आपण मटेरियल परचेस करत असताना मटेरियल आपण टप्प्याटप्प्याने मागवतो. म्हणजे ज्यावेळेस मी फुटिंग चालू करतोय
म्हणजे घर बांधायला चालू करतोय त्यावेळेस मी पहिल्यांदा काय मागवेल, तर पहिल्यांदा स्टील मागवेल, बरोबर, कारण आपल्याला फुटिंगला स्टील लागतं. नंतर मी सिमेंट एक मागवेल, परंतु कुठपर्यंत मागवेल, एक जास्तीत जास्त प्लिंथ लेवलचं मागवेल, प्लिंथ लेवल पर्यंत. मी डायरेक्ट मागवत असताना सिमेंट हे स्लॅब पर्यंत नाही मागवणार. का नाही मागवणार, कारण आपल्याला ते सिमेंट वगैरे स्टोअर करण्यासाठी तिथं स्टोअर रूम पाहिजे. जर स्टोअर रूम नसेल, जर पाऊस आला किंवा काही थंडी असेल किंवा काय असेल, तर त्या ह्याच्यामध्ये कोल्ड इन्व्हायरमेंट मध्ये तुमचं सिमेंट जे आहे ते खराब होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे सिमेंटला जे आहे ते स्टोरेज रूम पाहिजे किंवा त्याला झाकून वगैरे आपल्याला ठेवता आलं पाहिजे. ओके, त्यामुळे सिमेंट जे आहे ते आपण जसं लागेल तसं आपण परचेस करणार, ह्या गोष्टी असतील. मग स्टील तुम्ही कुठपर्यंत मागवताय, जास्तीत जास्त प्लिंथ बीम किंवा कॉलम पर्यंत. स्लॅबच्या वेळेस तुम्ही नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुम्ही तुमचं जे आहे ते स्टील मागू शकता. नेक्स्ट आणखीन काय मागवणार तुम्ही पहिल्यांदा मटेरियल परचेस करत असताना, तर ऍग्रीगेट मागवणार, जेवढी की तुम्हाला फुटिंगला लागत असेल आणि तुमच्या पीसीसी लेवल पर्यंत लागत असेल तेवढी मागवणार. ओके, अशा ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला मटेरियल मॅनेजमेंटसाठी लागतील. म्हणजे रेट अनालिसिस नुसार तुम्हाला त्याचा फायदा काय आहे, तर मटेरियल मॅनेजमेंट कसं करायचं किंवा काय करायचं हे रेट अनालिसिस मुळे तुम्हाला लक्षात येतं. नेक्स्ट, टू चूज कॉन्ट्रॅक्टर फॉर गिव्हिंग ए कॉन्ट्रॅक्ट. टू चूज कॉन्ट्रॅक्टर फॉर गिव्हिंग अ कॉन्ट्रॅक्ट. आता कसं असतं, एखादं काम, एखादा कॉन्ट्रॅक्टर जो असतो त्याचा रेट जो आहे तो प्रत्येकाचा डिफरंट असतो. म्हणजे मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे प्रायव्हेटचा, तर मी काय करतो, माझा रेट वेगळा आहे. मी माझ्याकडला जो सेंटरिंग वाला आहे किंवा माझ्याकडला जो विट काम करणार आहे त्याचे रेट्स जे आहे ते वेगळे आहेत. मग मी माढ्याचा आहे तर माढ्याचे रेट्स वेगळे असतील, तुमच्या इथं पंढरपूरचे रेट्स वेगळे असतील, नंतर पुण्यात गेला तर पुण्यातले रेट्स वेगळे असतील. म्हणजे सेंटरिंगचा रेट हा प्रत्येक ठिकाणचा जो आहे किती वेळ झालं व्हॉइस येत नव्हता दत्ता माने? जस्ट जाता. जस्ट ना, ओके ओके. हा बघा कुठपर्यंत आलो होतो आता काय बोललो आपण? कॉन्ट्रॅक्टर. सेंट्रिंग रेट. हा ओके, थँक्यू. थोडस सेंटरिंग रेट, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट नुसार आपले जे आहेत ते सेंटरिंगचे असतील, विटकाम असतील, याचे रेट जे आहेत ते चेंजेस असतात. म्हणजे सोलापूरचे रेट्स जे आहेत ते वेगळे आहेत, पुण्याचे रेट जे आहेत ते वेगळे आहेत, कोल्हापूरचे वेगळे, सातारा वेगळे, असे जे आहेत ते प्रत्येक डिस्ट्रिक्ट नुसार त्याचे रेट्स वेगळे असतात. पुन्हा त्यामध्ये फरक असतो. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर, प्रत्येक इंजिनियर असेल किंवा प्रत्येक सेंटरिंग वाला असेल, याचे रेट्स वेगळे असतात. ज्याचे त्याने आपल्या आपल्या रूरल एरिया, अर्बन एरियानुसार त्याचे रेट जे आहेत ते ठरवलेले असतात. ठीक आहे, आता मे बी अप टू 100 पर्यंत काम घेतात सेंटरिंग वाले आरसीसीचं, आणि 105 110 पर्यंत कोण घेतात तर जे विटकामवाले वगैरे आहेत. काही ठिकाणी 80 85 पण, 90 95 पण आहे. जे ते आहे ते तिथला रेट आहे. ते कशावरती असतं, पर स्क्वेअर फीट वरती ठरतो त्यांचा रेट. ओके, पर स्क्वेअर फीटला 100 रुपये, पर स्क्वेअर फीटला 110 रुपये असं त्यांचा रेट ठरलेला असतो. आता 2 वेळा झालं बघा, मनानेच पडला, मी पण लावलं. ओके, थोडस प्रॉब्लेम होतोय, परंतु मध्ये कॉल करू नका, लक्ष देतोय मी. आवाज येतोय? येस सर. येस हा. सर, येतोय. येतो येतो. ठीक आहे. रेट्स मध्ये जे आहे ते कसं असतं, चेंजेस असतात, बरोबर. मग ते रेट्स खालच्या ग्राउंड फ्लोअरचा रेट जो असतो तो सेंटरिंग वाल्याचा आणि विटकाम वाल्याचा वेगळा असतो, आणि वरती वेगळा असतो. कारण खालून वरती मटेरियल न्यायचं म्हणजे ऑब्विसली त्यांना थोडस काम जास्त वाढतं, आणि खाली फक्त फाउंडेशन असतं.
वरती गेल्यानंतर स्लॅबवरती फाउंडेशन वगैरे नसतं, त्यामुळे ते रेट्स काय करतात, एक 5, 10, 15 रुपयाने वरती गेल्यानंतर वरच्या फ्लोअरला रेट जे आहे ते ग्राउंड फ्लोअर पेक्षा वाढवले जातात. ते तुम्हाला लक्षात येईल, पुढे मी नंतर सांगेल. ओके, ठीक आहे. हे पर्पजेस बघा. त्यामध्ये नेक्स्ट पुढे काय आहे, टू सिलेक्ट लेबर कॉन्ट्रॅक्टर, टू कम्पेअर रेट्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर अँड रेट ऑफ डिपार्टमेंटल ओनर, टू डिटरमाइन दी रेट ऑफ एक्स्ट्रा आयटम. म्हणजे एखादं कोणता एक्स्ट्रा आपण त्या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी दुसरं वाढवलं असेल किंवा काय असेल तर त्याच्या पण गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला रेट अनालिसिस मध्ये शिकायला मिळतील किंवा लक्षात येतील. ठीक आहे. Wait 1 minute. नेक्स्ट पार्ट आहे आपला इम्पॉर्टन्स ऑफ रेट अनालिसिस. कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत रेट अनालिसिस करत असतात. ओके, त्यामध्ये फर्स्ट पहा, इट इज अ रिअली इम्पॉर्टंट टू नो द क्वांटिटी ऑफ मटेरियल्स, नंबर ऑफ लेबर्स, rate of rent, machinery, etc. in advance before execution of work starts. Due to rate analysis, fair idea of these things is clear in engineer mind. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण चालू करायची असेल, म्हणजे एखादं काम आपण चालू करणार असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रेट जो आहे तो माहित असला पाहिजे. जर तुम्हाला माहित नसेल रेट आणि तुम्हाला उद्या तिथं आल्यानंतर एखाद्या अनोळखी व्यक्तीनं दुसऱ्या एखाद्या ओनर आला आणि त्याला पण स्वतःचं घर बांधायचं असेल किंवा काहीतरी त्याचं काम करायचं असेल आणि त्यानं तुम्हाला क्वेश्चन केला की मशिनरीचा रेट काय आहे, नंतर इथल्या सिमेंटचा रेट काय आहे किंवा इथं किती कॉस्ट लागेल किंवा काय, अशा गोष्टी जर विचारल्या आणि जर तुम्हाला त्याचा रेट वगैरे जे आहे तर माहित नसेल तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती तुम्हाला क्लिअर असली पाहिजे की मशिनरी जेसीबी असेल किंवा काय असेल त्याचा एवढ्या बाय एवढ्या स्क्वेअर फूटचा खड्डा जर खांदत असेल तर एवढा एवढा रेट आहे, एवढ्या एवढ्या वेळात तो क्लिअर करू शकतो. अशा गोष्टी, तिथला हार्ड स्टार्ट असेल किंवा तिथली ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या टाईपचं फुटिंग केलं पाहिजे किंवा काय, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या माइंड मध्ये सर्व गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत बिफोर एक्झिक्युशन, म्हणजे काम करायच्या अगोदर. नेक्स्ट, the rates calculated with the help of this process are not exact here. Rates are different at different places. बघा, हे सेकंड सेंटेन्स मी जे अगोदर सांगितलं तेच सांगतोय. प्रत्येक ठिकाणचा रेट जो असतो तो डिफरंट असतो. त्यामुळं जर पंढरपूरचं कन्स्ट्रक्शन करत असताना मला 25 लाख रुपये G+1 ला लागले असतील, एक 800 स्क्वेअर फीट 1000 स्क्वेअर फीटला, तर पुण्यामध्ये त्याच ठिकाणी मला ते 35 लाखाला पण जाऊ शकते. ओके, लक्षात येते, फरक असू शकतो, 2-4 लाख इकडे तिकडे 5-10 लाख होऊ शकतात त्या त्या रेट्स नुसार. ओके, नेक्स्ट, रेट अनालिसिस इज ए जजमेंटल प्रोसेस. रेट अनालिसिस इज ए जजमेंटल प्रोसेस. जजमेंटल का म्हटले रेट अनालिसिसला, कारण रेट अनालिसिस करताना काही इंजिनियर एखाद्या कामाला 25 लेबर पकडतील तर काही इंजिनियर त्याच ठिकाणी 30 लेबर पकडतील. जर 25 लेबर पकडणारा इंजिनियर त्याची कॉस्ट जी आहे ती त्या लेबरची एक 2.5 लाख दाखवेल, ही लेबर कॉस्ट 2.5 लाख गेली G+1 ला माझी, बरोबर. परंतु तो दुसरा जो इंजिनियर आहे तो दाखवते तिथं 2,80,000, म्हणजे 30,000ची तफावत आहे. म्हणजे दोघांच्या ह्याच्यामध्ये 30,000चा फरक आहे. म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यानुसार इंजिनियर जो आहे तो जजमेंट घेतो. त्यामुळे काय म्हटलंय, रेट अनालिसिस इज अ जजमेंटल प्रोसेस. ओके, नेक्स्ट, but due to rate analysis purchasing of material becomes easy. But due to rate analysis purchasing of material becomes easy. जर तुम्ही रेट अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येतं की एवढ्या एवढ्या स्क्वेअर फीट एवढ्या एवढ्या याच्यासाठी एवढे एवढे पोते लागतील, मला सिमेंट बॅग्स लागतील, तर मी तेवढ्याच मागवेल स्लॅबसाठी, बरोबर. ही जी आहे ती आयडिया, कल्पना जी आहे ती तुम्हाला
अगोदर येते, त्यामुळे तुम्हाला त्या रेट अनालिसिसचा फायदा होतो. नेक्स्ट, rate analysis is a very important with respect to resources allocation. Rate analysis is a very important with respect to resources allocation. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर माहिती करून घ्यायची असेल तर ते रेट अनालिसिस द्वारे तुम्ही माहिती करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, दॅट इज इट प्लेज important role in allocation of labor at right time and right place. Right time and right place. Tools and plants are allocated smoothly. Okay. Next part पाहूया काय आहे. Factors affecting rate analysis. Next part काय, तर फॅक्टर्स कोणकोणते अफेक्ट करतात रेट अनालिसिस. आता यामध्ये दोन टाईपचे फॅक्टर्स असतात, एक असतात मेजर आणि दुसरे असतात मायनर. म्हणजे काही फॅक्टर्स मेजर फॅक्टर म्हणजे जे की डायरेक्ट अटॅक करतात तुमच्या ह्याच्यावरती, हे करू शकतात. आणि काही मायनर जे की छोटे छोटे असतात त्याला आपण इग्नोर करू शकतो. परंतु जर आपण कन्स्ट्रक्शन करताना काही गोष्टी इग्नोर केल्या तर तुमचे कन्स्ट्रक्शन जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. म्हणजे डिफॉल्ट निघू शकतो तुमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये. तुम्ही काही वेळा ऐकलं असेल, न्यूज मध्ये पाहिलं असेल किंवा कधीतरी पाहिलं असेल, बघितलं असेल. कसं असतं, ज्यावेळेस एखादं आपण काम करत असतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीची सेफ्टी जी आहे ती घेतली पाहिजे. सेफ्टी जी आहे ती घेतली पाहिजे. आता समजा तुम्ही टनेल मध्ये काम करता, तर तुम्ही मे बी टनेल इंजिनिअरिंग म्हणून सब्जेक्ट असेल किंवा चॅप्टर असेल असं काहीतरी शिकला असेल किंवा असेल, ओके, किंवा पुढे असेल इंजिनिअरिंगला असेल. तर टनेल मध्ये काम करत असताना तुम्हाला सेफ्टी काय पाहिजे, तर त्या टनेल मध्ये तुम्हाला ऑक्सिजन जो आहे तो मिळाला पाहिजे. नेक्स्ट, तुम्हाला प्रॉपर वरून जे आहे ते हे असलं पाहिजे, प्रोटेक्शन पाहिजे. जर उद्या टनेलचा वरचा भाग तो बोगदा जर कोसळला तर आतमध्ये जे आहे ते लोकांचे जीव जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे टनेल मध्ये काम करत असताना सेफ्टी मेजरमेंट जे आहे ते अतिशय इम्पॉर्टंट. तसंच सेम आपल्या साईटवरती जर साईट G+10 G+20 आपण काम करत असेल, म्हणजे 10 मजली असतील, 20 मजली असतील, जर तिथं तुम्ही सेफ्टी बेल्ट, हेल्मेट्स, नंतर शूज, सेफ्टी शूज असतील, गॉगल्स असतील, नंतर पुन्हा तुम्ही काय तुमचं ते ब्लेझर असेल, अशा गोष्टी जर घातल्या नाही आणि उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही तिथं बोलू शकत नाही. त्यामुळं प्रत्येक मोठ्या मोठ्या साईटवरती सेफ्टी इंजिनियर हे सेपरेट असतात. मोठी कंपनी असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. कारण सेफ्टी इज अ मोर इम्पॉर्टंट. कारण एखाद्याचा जीव जाणं हे अतिशय धोकादायक आहे एखाद्या साईटवरती, बरोबर. त्यासाठी आपल्याला सेफ्टी जी आहे ती गरजेची आहे. म्हणजे मेजर फॅक्टर, मायनर फॅक्टर म्हणजे काय, आता मटेरियलचा असेल. आता पाहूयात आपण कोणकोणते फॅक्टर्स आहेत. फर्स्ट आहे एक मेजर फॅक्टर, त्यामध्ये आहे मटेरियल. बघा, अबाउट 50% ऑफ अ टोटल कॉस्ट is a material cost. Therefore, material plays a very important role in rate analysis. आता तुम्हाला सांगू, जर तुम्ही मटेरियल परचेस करत असाल, म्हणजे कोणत्या तरी एका ट्रेडर्सच्या दुकानातून, समजा ते XYZ सिद्धिविनायक ट्रेडर्स असं एक नाव घेऊयात, इथलं कुठलं नाही, पुण्यातलं आहे. सिद्धिविनायक ट्रेडर्स मधून मी इंजिनियर आहे पुण्यातल्या साईटवरचा, आणि माझ्यापासून ते सिद्धिविनायक ट्रेडर्स एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावर, आणि मी तिथून काय करतोय तर सिमेंटच्या बॅग्स परचेस करतोय आणि मला लागणार आहेत 100 बॅग. आणि मी जर त्या 100 बॅग विथ द हेल्प ऑफ सुपरवायझर मोजून नाहीत उतरवल्या, कशातून काय आलं असेल, XYZ टेम्पो असेल, काही असेल, ओके, ट्रक असेल, आणि तिथं आल्या बॅग 98 or 99, लॉस होणार की नाही? लॉस होणार की नाही? हो, होणार. लॉस का होणार? कारण तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताना तुमच्या स्लॅब साठी काढलेली क्वांटिटी 100 बॅग लागतात. ऍक्च्युली आपण काढत असताना 95 जर बॅग लागत असतील तर 100 मागवलेले असतात. परंतु जर तिथं मला 102 बॅग लागत असतील, 101 बॅग लागत असतील, तर ऑलरेडीच मला 2 बॅग जे आहेत त्या कमी आलेले आहेत. त्यामुळे मला ऑलरेडीच कमी पडेल सिमेंट. लक्षात येते? मग त्यामुळे माझा तोटा होण्याचे चान्सेस आहेत, प्लस माझा हलगर्जीपणामुळे काय होण्याचे चान्सेस आहेत, कंपनीला नुकसान पोहोचण्याचे चान्सेस. मग ते 300-600 रुपये कुणावरती डेबिट पडेल? तुमच्यावरती पडेल. का? तर तुम्ही त्यावरती साईट इंजिनियर म्हणून काम करत आहेत, तुम्ही लक्ष दिलं नाही, ओके. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील. मग हे मटेरियलचं म्हणजे मग नंतर सँड असेल, ऍग्रिगेट असेल, किती ब्रास आलं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एका ट्रक मध्ये, एका टेम्पो मध्ये किंवा एका डंपर मध्ये, हायवा मध्ये
3 ब्रास येतं, 3.5 ब्रास येतं. म्हणजे त्याचं जे आहे ते मेजरमेंट कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते शिकवलेलं आहे तुम्हाला. ब्रास कसं काढतो, बरोबर? सर्वांनी येते ब्रास कसं काढतो? प्रॅक्टिस केली घरी, 2 कशाच तर मोजमाप घेतलं अंदाजे, आणि किती ब्रास मटेरियल बसेल एक विचार केला, काढलं कुणी? व्हॉट हॅपन? का बोलत नाहीयेत? येतंय सर्वांना? काही येत नाहीये? आवाज येत नाही का माझा? ऋतुजा, सर्वजण शांत. शिकवलं नाही का तुम्हाला ब्रास कसं काढायचं ते? पवन कुदळे, अभिजित, आवाज येत नाही का माझा? दत्ता, येतोय सर. सागर कुंभार, शिकवलं नाही का मी? नाही आलं सर, लक्षात नाही. दत्तमाने येतंय का नाहीये? मला तर येते सर, बाकी आता बघाय. ठीक आहे, बघा शिकवलेलं आहे मी. लेक्चर्स माझे जे आहेत ते अपलोड केलेले आहेत युट्यूब वरती. ज्यांना कुठं काही प्रॉब्लेम आला असेल त्यांनी ते लेक्चर पहा. सिव्हिल इंजिनिअरिंग काहीतरी मी टाकलेलं आहे समथिंग त्यावरती नाव, आणि ते लेक्चर पहा. त्यामध्ये ब्रास कसं काढायचं ते शिकवलेलं आहे. क्वांटिटीज कशा काढतो, सिमेंट बॅग्स कशा काढायच्या, सर्व शिकवलेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला हाफ इंजिनियर बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी मी. तुम्ही आता ते काय करायचं काय नाही करायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. किती घ्यायचं किती नाही घ्यायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. झोपेतनं उठवलं, उद्या म्हटले एवढा बाय एवढं ब्रास आहे, तर लगेच सांगता आलं पाहिजे म्हणून सांगितलं. एका मिनिटात कॅल्क्युलेशन विदिन अ सेकंड तुम्हाला आलं पाहिजे. त्यासाठीच मी तुम्हाला थंब रूल शिकवलेले. ह्या गोष्टी कोणीही कधीही सांगणार नाही, ह्या एक्सपिरियन्सने येत असतात. ज्यावेळेस तुम्ही साईटवरती एक्सपिरियन्स घेता तरच ह्या गोष्टी शिकता येतात. अदरवाईज थेरॉटिकल कोणीही सांगू शकत नाही ह्या गोष्टी, आणि कुणालाच येणार नाहीत. कारण थेरॉटिकल शिकल्यानंतर ह्या अंदाज वगैरे येत नसतात. किती स्क्वेअर फीटला काय लागतं, काय कसं काढतो आपण. ठीक आहे, त्यामुळं जरा थोडस स्वतःला रिवाइज करा, आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती आली पाहिजे. उद्या नाहीतर तुमच्या मम्मी पप्पांनी विचारलं, अरे इथं शेजारचं आपलं घर चालू आहे, अरे त्याचं किती सिमेंट लागते, किती खडी लागते, किती हे लागते, आणि तुम्ही मग नंतर कॅल्क्युलेशन करत बसलात तर मग म्हणतील काय शिकवतात तुझे शिक्षक, म्हणजे नंतर आमच्याकडे येईल. म्हणून आपण अभ्यास जर चांगला केला, शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलेलं आहे, त्याला फक्त आपण इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा यामध्ये मटेरियल मध्ये अबाउट 50% ऑफ अ टोटल कॉस्ट इज अ मटेरियल कॉस्ट. Therefore, material plays very important role in a rate analysis. मटेरियल जे आहे ते 50% तर मटेरियलचाच पार्ट असतो. म्हणजे मटेरियल जर यूज झालं नाही तर तुमची बिल्डिंग जी आहे ती उभाच होणार. मग स्टील असेल, सिमेंट असेल, काय नंतर वाळू असेल, ऍग्रिगेट असेल, म्हणजे हे जे आहे ते बिल्डिंग साठी गरजेचे आहे. म्हणून 50% कॉस्ट जी असते ती मटेरियल कॉस्ट असते. लक्षात येते, बिल्डिंग मध्ये बांधत असताना जी कॉस्ट असते ती 50% तर मटेरियल कॉस्ट असते. If locally available material should be used for the work, then the rate of item is less as compared to other location. बघा, माझं स्वतःचं घर बांधायला चालू, मी माझ्या घरापासून माझी नदी, आता माझं गाव सीना दारफळ, दारफळ मधून माझी नदी जी आहे ती सीना नदी जाते. त्या सीना नदी मला किती आहे, एक 100 मीटर 200 मीटर वरती. ओके, तर 100 मीटर वरून जर मी वाळू आणली त्या नदीमधून, तर माझं घर बांधण्यासाठी मला फायदा होईल की तोटा होईल? फायदा होईल ना, कारण ऑब्विसली का, तर लोकली अवेलेबल मटेरियल मी यूज करतोय, म्हणजे माझ्या घरा शेजारी मिळणारं मटेरियल मी यूज करतोय, तर मला तो रेट जो आहे तो कमी रेट मध्ये मला वाळू मिळेल. जर तीच वाळू मी पंढरपूरच्या चंद्रभागेतून घेण्याचा प्रयत्न केला, किंवा बेगमपूर असेल किंवा काय प्रसिद्ध ठिकाणावरून आणण्याचा प्रयत्न केला वाळू, जी की चांगली भेटते, भरपूर सुपीक असेल, चांगली असेल, सॉफ्ट असेल, पण मला ते काय होईल, महाग पडेल. का, तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पडतील, आणि त्याचा रेट जो असेल तो ऑब्विसली माझ्या लोकली अवेलेबल मटेरियल पेक्षा त्याचा रेट जो आहे तो जास्त असेल. त्यामुळं हे वाक्य महत्वाचं आहे. इफ लोकली अवेलेबल मटेरियल शुड बी युज्ड फॉर द वर्क,
then the rate of item is less as compared to other location. म्हणजे जर तुम्ही लोकली अवेलेबल मटेरियल यूज केलं असेल जवळपासचं आसपासचं तर तुम्ही जे आहे ते कमी पैशामध्ये घर बांधू शकता. पण घर बांधत असताना आपण कधीही रिस्क घ्यायची नाही. घर बांधत असताना जिथं आपल्याला गोष्ट चांगली मिळते एक 4 ठिकाणी विचार करायचा, बघायचं, चौकशी करायची आणि नंतरच ती गोष्ट जी आहे ती आपल्या स्वतःच्या घरासाठी यूज करायची. म्हणजे दुसऱ्याच्या पण घराची साठी तसंच करायचं सेम. ज्यावेळेस तुम्ही इंजिनियर व्हाल, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांची घर बांधायला चालू कराल त्यावेळेस त्यांचं पण घर, कारण घर हे एकदाच होणारी गोष्ट असते, त्यामुळं त्या माणसाचा तुमच्यावरती विश्वास असतो. म्हणून आपण एक 2-4 ठिकाणचे त्यांना पण रेफरन्स देऊ शकता आणि ज्या ठिकाणी चांगलं स्वस्तामध्ये तुम्हाला मटेरियल भेटेल त्या ठिकाणाहून तुम्ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती मागवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, मटेरियल रिक्वायर्ड इज अ डिफरंट फॉर डिफरंट ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. मटेरियल रिक्वायर्ड इज डिफरंट फॉर डिफरंट ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. बघा, मी घराचं काम करतोय त्यावेळेस पीसीसी यूज करत असताना कॉन्क्रिटिंगचं जे असेल ते वेगळी ग्रेड असेल. मी नंतर ज्यावेळेस फाउंडेशन करत असेल, मी ज्यावेळेस माझे कॉलम्स बीम्स बांधत असेल, स्लॅब कास्ट करत असेल त्यावेळेस माझं जे असेल ते कॉन्क्रीटचं M20 M25 अशी ग्रेड असेल. लक्षात येते. ज्यावेळेस पीसीसी करत असतो त्यावेळेस आपली ग्रेड जी असते ती M15 to M10 असते आणि ज्यावेळेस आपण वरचं बांधकाम करत असतो त्यावेळेस आपली ग्रेड जी असते ती M20 M25 असते. असं का असतं तर जेवढी ग्रेड जास्त तेवढं बांधकाम जे आहे ते स्ट्रॉंग. मग तुम्ही म्हणा सर मग M40 M50 का नाही वापरत, तर M40 M50 M35 M30 ह्या ज्या गोष्टी असतात, हे जे प्रपोर्शन्स असतात, हे जे ग्रेड्स असतात, हे ग्रेड आपण प्री टेन्शनिंग मेंबर साठी युज करतो. म्हणजे कुठे तर वियर्स, बंधारे मोठे मोठे असतील, ब्रिजेस असतील, कल्वर्ट्स असतील, अशा ठिकाणी आपण ह्या ग्रेडचं सिमेंट कॉन्क्रीट जे आहे ते युज करतो फॉर आरसीसी मेंबर. आणि जर आपलं छोटं घर असेल तर तिथं आपण जास्तीत जास्त M25 त्याच्यावरती युज करत नाही. शक्यतो सगळे खेड्यातले जे घर म्हणजे हाऊसेस असतात त्यांना आपण M20 टाईपचं ग्रेड कॉन्क्रीट जे आहे ते युज करतो. नेक्स्ट पुढे जाऊया. एक्झॅक्ट क्वांटिटी ऑफ अ मटेरियल शुड बी कॅल्क्युलेटेड while doing rate analysis. बघा, exact quantity of a material should be calculated while doing rate analysis. म्हणजे रेट अनालिसिस द्वारे तुम्ही काय करू शकताय तर एक्झॅक्ट क्वांटिटी जी आहे ती जवळपास काढू शकता. नेक्स्ट, दुसरा पार्ट मेजर फॅक्टर्स आणि मायनर फॅक्टर्स पाहतोया. ओके, रेट अनालिसिसचे त्यामधला दुसरा मटेरियल फर्स्ट आहे 50% टोटल इस्टिमेटेड कॉस्ट. सेकंड, लेबर्स. The second important major factor which affects the rate analysis is labor. बघा, पहिल्यांदा महत्वाचं कोणतं मटेरियल, दुसऱ्या वेळेस महत्वाचं काय तर लेबर. The number of labors are decided using task work. Labor rates depends upon type of work is required and also type of worker. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी, तर लेबरचा रेट हा तो जेंट्स आहे की लेडीज आहे त्यावरती एक डिपेंड असतो. नेक्स्ट, अजून कशावरती डिपेंड असतो, तो स्किल्ड आहे की अनस्किल्ड आहे. स्किल्ड आहे की अनस्किल्ड आहे म्हणजे काय तर स्किल्ड म्हणजे एखादा वीट काम करणार तो स्किल्ड लेबर झाला, परंतु तिथं आणून फक्त पाठी टाकतोय आणि मटेरियल जो आहे तो बनवतोय तो झाला अनस्किल्ड. लक्षात येतंय तुमच्या. तर जो वीट काम करणार आहे तो स्किल्ड झाला आणि जो फक्त काय करतोय तर खडी आणून टाकतोय, नंतर वाळू आणून टाकतोय आणि मिक्सअप करतोय तो अनस्किल्ड झाला. का, त्याला काही डोकं नसणार आहे, तो फक्त काम करणार आणि त्याची हाजरी जी आहे ती घेऊन जाणार. पण स्किल्ड कोण असेल, एखादा वीट काम करणार असेल, त्याला तुम्ही सांगितलं की इथून अशी आपल्याला एवढी बाय एवढी रूम पाहिजे, त्याचा दुट्टा तो चेक करेल, त्याचा तो पुन्हा नंतर पेरणी करेल व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो स्किल्ड लेबर करतो. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल बघा, labor rate of excavation for residential building and excavation of a tunneling is different when site is located at a remote place. Labor rate charges. बघा, labor rate of excavation for residential building and excavation of a tunneling is a different when site is located at a remote place. Labor rate charges. टनेलिंग मध्ये काम करत असतानाचे चार्जेस वेगळे असतील लेबरचे आणि आपल्या छोट्या रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधत असतानाच्या लेबरचे चार्जेस वेगळे. का, कारण आपण छोटी जर रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधत असेल तर त्याचे रेट्स का लेबरचे वेगळे असतील, कारण तिथं रिस्क कमी आहे.
त्यामुळे तिथला रेट 400-500 पर्यंत असेल. पण टनेलिंग मध्ये काम करणारा लेबर हा त्याचा जीव धोक्यात घालून जीव मुठीत धरून काम करतो, त्यामुळे त्याचा तिथला रेट जो असेल तो डिफरंट असेल. अबाउट 30% टोटल कॉस्ट इज अ लेबर कॉस्ट. टोटल कॉस्टच्या 30% कॉस्ट जी असेल ती काय म्हटलंय लेबर कॉस्ट, म्हणजे ते यामध्ये सर्व पकडलेलं असतं. ओके. नेक्स्ट थर्ड पार्ट, स्पेसिफिकेशन. Specification gives the details of items as per the specification. The rate of an item changes. Maybe तुम्ही एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचं मॅन्युअल फाईल लिहित असाल, त्यामध्ये स्पेसिफिकेशन म्हणून वर्ड मिळाला असेल. स्पेसिफिकेशन बरोबर. तर स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर डिटेल्स ऑफ आयटम्स. एखादा आयटम ऑफ वर्क करतोय तर त्याच्या रिलेटेड सर्व डिटेल्स म्हणजे त्याचं स्पेसिफिकेशन. म्हणजे त्याच्या स्पेसिफिकेशन नुसार तो काय, कोणत्या गोष्टीला किती रुपयाला, किंवा कोणत्या कंपनीचा किंवा काय, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पेसिफिकेशन मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, इफ इन स्पेसिफिकेशन इट इज मेन्शन दॅट टू कोट्स द डिस्टेम्पर ॲज प्रोव्हाइडेड, then the rate is suppose 100 RS. But in emulsion has to be provided, the rate is a different. Break of mild steel and taut steel is different. बघा, जर आपण पेंट वगैरे करत असेल, तुम्ही ऍडव्हर्टाईज पाहिली असेल, कोणतरी असेल एक XYZ, महेंद्र सिंग धोनी असेल, शाहरुख खान असेल, किंवा काय समथिंग कोण असेल, इमल्शन पेंटची असेल, ब्रिटिश पेंटची असेल, एशियन पेंटची असेल, किंवा काय डिस्टेम्पर असेल, किंवा काही तुम्ही पाहिलेलं. जर डिस्टेम्पर केलंय किंवा काय केलं तर धूळ बसत नाही किंवा काय होत नाही, अशा जाहिराती ऍडव्हर्टाईज तुम्ही पाहिल्या असतील. मग त्यामध्ये काय म्हटलंय, 2 कोट्सचा लेअर त्याचे पर काय ब्रास असेल, काय समथिंग असेल, 100 रुपये असं दिलेलं आहे. आणि जर फक्त इमल्शन असेल तर त्याचा रेट वेगळा असेल. हे जे आहे ते स्पेसिफिकेशन मध्ये तुम्ही लिहू शकता. म्हणजे स्पेसिफिकेशन मध्ये तुम्हाला काय लक्षात येतं, तर ते डिटेल ऑफ वर्क, म्हणजे ते वर्क करत असताना कोणतं डिटेलिंग जे आहे ते केलं आहे ते त्यामध्ये लक्षात. नेक्स्ट, मायनर फॅक्टर्स. मायनर फॅक्टर्स मध्ये आहे फर्स्ट, टूल्स अँड प्लांट्स. बघा, मेजर फॅक्टर मध्ये कोणकोणते पार्ट्स होते, तर मटेरियल 50% ऑफ टोटल एस्टिमेटेड कॉस्ट. नेक्स्ट, सेकंड, लेबर 30% ऑफ टोटल एस्टिमेटेड कॉस्ट. नेक्स्ट, स्पेसिफिकेशन. आता आपण दुसरा पार्ट बघतोय, मायनर फॅक्टर्स. त्यामध्ये बघा, फर्स्ट, टूल्स अँड प्लांट्स. आहेत सर्वजण जागे की झोपले? येस सर. ऐकताय ना सर्वजण? हा. सर्वांनी येस म्हणून मला रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. सर्वांचा रिप्लाय आला पाहिजे येस. - 52 जण आहेत. सर्वांचा रिप्लाय पाहिजे मला येस. ओके, आहेत जागे, म्हणजे सर्वजण आहेत. ओके, समजतंय शिकवलेलं सर्वांना? काय रिपीट करायची काही गरज आहे पुन्हा? सगळ्यांना लक्षात येते? स्पीड व्यवस्थित कॉन्स्टंट आहे? हर्षाली? हा सर, फाईन. ओके, ऑल ऑफ यू. नवीन संतानी, रोहित ताड, वरदराज कदम, रितेश कोरके, ओके. नेक्स्ट, टूल्स अँड प्लांट्स. मायनर फॅक्टर्स मधला पहिला पॉइंट. त्यामध्ये बघा, टूल्स अँड प्लांट्स आर डिपेंडिंग अपॉन रिक्वायरमेंट ऑफ ओनर. The necessity of tools and plants is decided. If it is the requirement of owner, the machinery are purchased. Otherwise, the tools and plants on rental basis. जर एखादी गोष्ट करायची आहे, म्हणजे पहिल्यांदा फाउंडेशन करत असताना आपल्याला तिथं एक्सकव्हेशन करणं गरजेचं आहे. मग एक्सकव्हेशन करत असताना जर जेसीबी आपण रेंट वरती आणला तर त्याला किती पैसे जाऊ शकतात? जर समजूयात आपलं स्वतःच काम आणि आपण दुसऱ्यांची पण कामं घेतोय किंवा करतोय,
तर आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे, तर स्वतःचाच जेसीबी जो आहे तो आपल्यापाशी ठेवला पाहिजे. म्हणजे याचा फायदा काय होईल, तर आपण दुसऱ्याची पण कामं करतोय बरोबर, आपलं पण काम त्यामध्ये होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. पण जर आपण एकच काम करतोय म्हणजे स्वतःचं काम आणि आपण दुसऱ्याची कामं करत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला तो जेसीबी असेल किंवा काय असेल तर एक्सकॅव्हेशन साठी तो फक्त तुम्ही तेवढ्या कामापुरता तुम्ही रेंटल बेसिस वरती त्याला जे आहे ते हे करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, ओव्हरहेड चार्जेस. इट इज युजिंग 2 to 5% ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ वर्क. हे पण लक्षात ठेवा, ओव्हरहेड चार्जेस आर 2 to 5% ऑफ टोटल कॉस्ट ऑफ वर्क. हा पण एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. ओव्हरहेड चार्जेस इज इक्वल टू डॅश डॅश ऑफ टोटल कॉस्ट ऑफ वर्क. तर तिथे तुमचा आन्सर असेल 2 to 5% ऑफ टोटल कॉस्ट ऑफ वर्क. बघा काय असतात ओव्हरहेड चार्जेस. It is a consist of the charges which are generally required on site on regular basis, like a traveling expenses, telephone bills, etc. These charges are more than work is of larger scale. पहा, एखादा इंजिनियर जर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल तर ती कंपनी त्या इंजिनियरला बाईक देते, त्याच्यासाठी पेट्रोल देते आणि त्याच्यासाठी त्याला काय म्हणजे महिन्याचं त्याचं फोनचं बिल असेल किंवा काय असेल ते तेवढं ते एखादी मोठी कंपनी देते. जर छोटी असेल त्यापेक्षा तर ती काय करेल, स्वतःची बाईक वापरायला लावेल इंजिनियरला आणि त्याला ते पेट्रोल एक्सपेन्सेस वगैरे जे आहेत ते त्यामध्ये ऍड करेल. अशा गोष्टी ज्या आहेत त्या ओव्हरहेड चार्जेस मध्ये येतात. त्या किती असतात, टोटल कॉस्ट ऑफ वर्कच्या 2 to 5% असतात. नेक्स्ट, कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट. It depends upon the type of work. Generally, it is taken 10% of total estimated cost. That's the most important part. आणि हा 100% क्वेश्चन विचारतात किंवा पुढे भावी आयुष्यात तुम्हाला पुढे गेल्यानंतर हा महत्वाचा पॉइंट आहे. तर तुम्हाला एक काम केल्यानंतर किती फायदा होऊ शकतो, तर 10% काम केल्याच्या 10% तुम्हाला फायदा झाला पाहिजे. तर आपण कशामध्ये आहे, प्लस मध्ये आहे म्हणजे नफ्यामध्ये आहे. जर आपल्याला 10% पेक्षा पैसे कमी भेटले तर समजायचं आपण थोडस लॉस मध्ये गेलेलं आहे. म्हणून बघा, इट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ वर्क. जनरली इट इज टेकन 10% ऑफ अ टोटल एस्टिमेटेड कॉस्ट. म्हणजे जर 10 लाखाचं काम केलं असेल तर 1 लाख रुपये हा आपल्या खिशामध्ये सर्व जाऊन जे आहे ते राहिले पाहिजेत. तर आपण काय म्हणू शकतो, तर मला फायदा झाला किंवा मी बरोबर जे आहे ते प्लस मध्ये आहे. जर 1 लाखाऐवजी 50,000च तुमच्या हातामध्ये राहत असतील ऍज अ इंजिनियर ऑर समथिंग कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर असाल तर आपण लॉस मध्ये गेलोय हे समजून घ्यायचं. ओके. नेक्स्ट, हे पण एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ टोटल एस्टिमेटेड कॉस्ट कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट इज, दॅट्स इट, 10% असतो. ओके. नेक्स्ट, फोर्थ, प्लेस ऑफ वर्क. The rate analysis is depends on place of work. If the site is situated in hilly area or extreme weather condition, then the rates are more. बघा, एखादी साईट जर पठारी भागावरती असेल म्हणजे हॉरिझॉन्टल पृष्ठभाग असेल, म्हणजे समजूयात की फ्लॅट सरफेस आहे तिथला एरिया, तर तिथे काम करायला काही अवघड जाणार नाही. पण तिथंच जर डोंगर असेल, तिथंच जर पर्वत असेल, तिथंच जर नदी असेल, तिथंच जर दलदलीचा प्रदेश असेल, तिथंच जर लेक असेल, पॉन्ड असेल, काही असेल समथिंग, आणि तिथं खूप अडचणी आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला लेबर चार्जेस जे आहेत ते जास्त द्यावे लागतील आणि तुमच्या खिशातले पैसे पण जास्त जातील. तरच ती साईट जी आहे ती तुम्ही चालू करू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा की टाइप ऑफ कंडिशन कशी आहे, ती साईट कोणत्या कंडिशनला आहे त्यानुसार तिथले रेट जे आहेत ते ठरत असतात. ओके. प्लेस ऑफ वर्क, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. नेक्स्ट, फिफ्थ पार्ट, कंडिशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. कंडिशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. इफ द कंडिशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट आर व्हेरी पर्टिक्युलर, म्हणजे आता कंडिशन काय, कॉन्ट्रॅक्ट करत असताना प्रत्येक वेळी, मग आता तुम्ही छोटे कॉन्ट्रॅक्टर झाला, उद्या डिप्लोमा वरून तुम्ही ठरवलं की मला बस करायचंय, मी पुढे शिकणार नाही पण डिप्लोमा वरून मी कामं घेणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर स्किल येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला बिल्डिंग मधलं किंवा रोड मधलं असेल काय असेल समथिंग, ते नॉलेज येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला साईटवरती 2-4 वर्ष काम करणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवू शकतात की इथं प्लस होऊ शकतो आपण, इथं मायनस जाऊ शकतो. मग त्यानुसार स्वतःच्या खिशामधला थोडा पैसा तुम्हाला घालवावा लागेल, 1 लाख 2 लाख, मग तुम्ही त्यानुसार हळूहळू जे आहे ते पैसे जे आहेत ते प्रॉफिट मध्ये याल. ठीक आहे. मग कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं, तर
ठरवणे, एखादं काम करत असताना त्या कामाचा रेट ठरवणे. मग ते ती कंडिशन लिहून घेणे आणि नोट डाऊन करणे आणि त्यावरती सर्वांच्या साईन घेणे, ही पण गोष्ट महत्वाची. काही जण प्रिंटेड करतात, काही जण आपल्या नोटबुक मध्ये लिहून त्यावरती हे करतात. ओके, ह्या गोष्टी पण मी शिकवेल. नेक्स्ट, मॅग्निट्यूड ऑफ वर्क. फॉर द वर्क which is going to continue for more period, then the rates are less. बघा काय म्हटलेलं आहे, फॉर द वर्क विच इज गोइंग टू कंटिन्यू फॉर मोर पिरियड देन द रेट्स आर लेस. ऍक्च्युली आता इथं म्हणलंय लेस, परंतु जेवढा टाइम पिरियड आता जातोय ड्यू टू द कोरोना नंतर काय घडलं, तर कोरोना नंतर प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू जी आहे ती अप झाली, म्हणजे वाढली. सिमेंट 290चं 350 ला झालं, अगोदर 400 ला होतं, आता 350 कॉन्स्टंट किंवा 325 345. नेक्स्ट, स्टील अगोदर 40 रुपये केजी होतं, आता 55-60 झालं. म्हणजे काय झालं, विथ द टाइम पिरियड ज्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायच्या त्या वाढत चाललेल्या. कशामुळे, तर आता कोरोनामुळे झालेल्या आहे त्या गोष्टी. मग टाइम पिरियड जो आहे तो एखाद्या बिल्डिंगला काम करत असताना तो कमी टाइम पिरियड मध्ये ती बिल्डिंग जी आहे ती उभा राहिली पाहिजे. तर कुणाला फायदा होईल, कॉन्ट्रॅक्टरला फायदा होईल. जर तिला टाइम पिरियड जास्त लागला तर त्या अशा कामामध्ये तुम्हाला पैसे राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या टाइम मध्ये कम्प्लीट कराव्या लागतील. नेक्स्ट वन इज अ लीड. व्हॉट इज मीन बाय लीड अँड व्हॉट इज मीन बाय लिफ्ट? कोण सांगू शकेल? मे बी माहिती असेल, सेकंड इयरला शिकलेला. चला बोला. 1 तास कंप्लीट झालं, मीच बोलतोय ना, तुम्ही पण बोला थोडस. बघा, इट इज डिफाइंड ॲज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स अप टू विच ए कॉन्ट्रॅक्टर हॅज टू हाऊ द एक्सकवेटेड मटेरियल अँड इज इन्क्लुडेड इन रेट्स ऑफ एक्सकवेशन इज कॉल्ड ॲज अ लीड. आता इथं एक हे दिलेलं नाहीये. लीड जी असते ती 30 मीटर पर्यंत फ्री असते. 30 मीटर, लक्षात येते, 30 मीटरच्या अंतरापर्यंत आपण लीड जी आहे ती फ्री असते. लीड म्हणजे काय, तर रोड मध्ये असेल किंवा तुमच्या बिल्डिंगच्या कामामध्ये असेल, एखाद्या गोष्टीचं एक्सकवेट केल्यानंतर ते मटेरियल जे आहे ते आपण विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्ट मशीन, म्हणजे ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल, समथिंग काही असेल तुमचं, त्यामध्ये तुम्ही टाकता आणि ते 30 मीटरच्या अंतरामध्ये टाकतो आपण. तर त्याला पैसे नसतात 30 मीटरच्या अंतरामध्ये त्या गोष्टीला आपण टाकत असेल. परंतु जर तीच गोष्ट आपण 100 मीटर 200 मीटर पुढे नेत असेल, समजूयात रोडचा प्रोजेक्ट चालू आहे आणि मला ऍग्रिगेट म्हणजे खडी जी आहे ती खडी, बरोबर माहित आहे ना काय काय असतं रोड मध्ये, कोणकोणते लेअर असतात, कोण सांगू शकेल? बोला. रोड मध्ये कोणकोणते लेयर्स असतात? आहेत सर्वजण जागे? थर्ड इयरला आहेत तुम्ही, सेकंड इयरला नाहीत. सेकंड इयरची मुलं पण आन्सर देतील. सबग्रेड, सबबेस, WBM. सबग्रेड, सबबेस, WMM. सबबेसलाच आपण काय म्हणू शकतो? GSB, WMM, DBM, BC. ओके. मग आता मला जर WMM एखाद्या प्लांट वरून दुसऱ्या, म्हणजे जिथं माझी साईट चालू आहे तिथं आणायचे, म्हणजे रोड चालू आहे तिथं आणायचं, मग मला विथ द हेल्प ऑफ हायवा ते मटेरियल घेऊन यावं लागेल. मग माझा प्लांट आहे माझ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर, जिथं माझी साईट चालू आहे, रोडचं काम चालू आहे, त्या 5 किलोमीटर पर्यंत त्या प्लांट वरून ते WMM घेऊन यायचे हायवामध्ये. तर त्याला लीड पडेल. का लीड पडेल? तर पहिलं 30 मीटर पर्यंत त्याला लीड नसेल, म्हणजे त्याचा रेट काही नसेल 30 मीटर अंतरापर्यंतचा. परंतु त्या पुढे 30 मीटर पासून माझ्या 5 किलोमीटर येईपर्यंत 470 मीटरला प्रत्येक 100 मीटरला 12 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये असा काहीतरी रेट असतो. त्यालाच आपण लीड असं म्हणतो. ओके, लक्षात येते लीड म्हणजे काय? आलंय लक्षात?
येते का लक्षात? हा. येस सर. ओके. नेक्स्ट लीड लक्षात आलं. लिफ्ट आपली याच्यातली लिफ्ट वेगळी, जी की आपण बिल्डिंग मध्ये वगैरे युज करतो, ही लिफ्ट वेगळी. काय म्हटलंय पहा, इट इज डिफाईन ऍज vertical distance which is traveled by material, generally it is taken as a 1.5 meter, is called as a lift. म्हणजे एखादा खड्डा डिगिंग केला म्हणजे खोदला, एखादा खड्डा आपण खोदला, कशासाठी खोदला, तर आपल्या बिल्डिंग बांधण्यासाठी, एक्सकव्हेशन साठी खोदला. तर तो खोदत असताना 1.5 मीटर पर्यंतचं अंतर, 1.5 मीटर म्हणजे किती झालं, 1 मीटर म्हणजे 3.5 फूट, 1.5 मीटर म्हणजे जवळपास 4.5 ते 5 फूट. तेवढे जर बकेट मारलं मी, तेवढा जर खड्डा खोदला, तर गव्हर्नमेंट त्याचे पैसे घेत नाही किंवा देत नाही, म्हणजे 1.5 मीटर पर्यंत फ्री असतं. जर पुढे चाललो तर मग त्याला आपल्याला त्या लिफ्टला पैसे पडतात, म्हणजे त्याला आपण लिफ्ट असं म्हणतो. लक्षात येतंय? म्हणजे 1.5 पर्यंत काम खोदत असेल आपण, करत असेल, तर त्याला पैसे नाही येत, पण त्याच्या पुढचे तुम्हाला पैसे पडतात. ठीक आहे. नेक्स्ट, प्रोसिजर ऑफ रेट अनालिसिस. नेक्स्ट प्रोसिजर ऑफ रेट अनालिसिस, त्यामध्ये पहा, इन रेट अनालिसिस देर आर 2 मेन स्टेप्स. फर्स्ट वन इज finding material quantity and material cost. Second one is deciding number of labors and labor cost. Finding material quantity and material cost म्हणजे रेट अनालिसिस करताना काय गरजेचं आहे, तर मटेरियल क्वांटिटी किती आहे, किती पोते लागतायत, किती ब्रास लागतंय हे काढणं, आणि नेक्स्ट मटेरियल कॉस्ट काढणं, जे लागलेलं किती ब्रास, किती बॅग्स लागलेले त्याची कॉस्ट काढणं. ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला प्रोसिजर ऑफ रेट अनालिसिस और रेट अनालिसिस करताना त्या करायच्या आहेत, पाहायच्या आहेत. नेक्स्ट, डिसाइडिंग नंबर ऑफ लेबर्स अँड लेबर कॉस्ट. किती लेबर लागतील, माझं घर बांधायचं आहे तर त्या घरासाठी मला लेबर 50 लागतील, 100 लागतील, 200 लागतील, किती लागतील ते, आणि त्यांचा रेट किती असेल, ते प्रत्येकाचा रेट, किती दिवस काम केलं, मग त्या गोष्टी मला रेट अनालिसिस साठी लागतील. नेक्स्ट, आफ्टर कम्प्लिशन ऑफ अबव स्टेप्स, ऑर्डर चार्जेस अँड कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट्स आर ऍडेड अँड पर युनिट कॉस्ट इज फाइंड आउट. जसं तुम्ही DSR शिकता और DSS शिकता, त्यामध्ये तुम्ही शिकत असताना स्टेप्स लिहिता. स्टेप्स लिहिता असताना तुम्ही म्हणता, फर्स्ट स्टेप डिझाईन करता, काय म्हणता, काय समथिंग स्लॅबची डेप्थ काढता, स्लॅबचा इफेक्टिव्ह स्पॅन काढता, स्लॅबचं काहीतरी बेंडिंग मुवमेंट काढता, डिस्ट्रीब्युशन स्टील टाकता, मेन स्टील काढता, आणि त्याची डायग्राम काढता आणि त्यामध्ये दाखवता की या ठिकाणी मेन स्टील आहे, या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन स्टील आहे, मेन स्टील 10 mm, डिस्ट्रीब्युशन स्टील 8 mm. ह्या सर्व गोष्टी तुम्ही काय करता, डिझाईन करत असताना काढता. त्याच प्रकारे आपल्याला यामध्ये स्टेप्स कोणत्या आहेत, तर पहिल्यांदा मटेरियल कोणतं आहे, ते मटेरियल किती वापरलेलं आहे, त्याची कॉस्ट काय आहे, नंतर लेबर किती आहेत, त्यांची कॉस्ट काय आहे, आणि लास्ट ऍड काय करायचंय त्यामध्ये, तर ऍड करायचंय आपल्याला ऑर्डर चार्जेस अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट. ऑर्डर चार्जेस म्हणजे काय, तर किती पाणी लागलं, कन्स्ट्रक्शन सुरू झाल्यापासून ऍट द एंड पाणी किती लागलं, मग त्या पाण्याचा पैसा, म्हणजे ते पाणी जेवढं लागलं ते पाणी असतं 1.5% ऑफ टोटल एस्टिमेटेड कॉस्ट. 1.5% काहीतरी त्याचे चार्जेस असतात. म्हणजे जर समजा काय समथिंग 1 कोटीचं काम असेल तर त्याच्या 1.5% जे आहे ते पाण्यासाठी तुमचा खर्च झालेला असेल पैसे. ओके. आणि 10% ऑफ कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट्स ऑफ युअर आयटम ऑफ वर्क, म्हणजे एखाद्या याला कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट किती असेल तर 10%. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लास्ट ऍड करायच्या आणि ग्रँड टोटल करायची, म्हणजे तुम्हाला रेट अनालिसिस सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माहिती. लास्ट पुढचा फाइंडिंग मटेरियल क्वांटिटी अँड मटेरियल कॉस्ट. त्यामध्ये काय काय करणार बघा. कन्सिडरिंग स्टँडर्ड 10 मीटर क्यूब, 100 मीटर स्क्वेअर व्हॉल्यूम अँड एरिया द मटेरियल क्वांटिटी इज फाइंड आउट. मग त्यामध्ये बघा काय सांगितलंय, 40 to 60% वेट व्हॉल्यूम इज ऍडेड टू फाइंड आउट ड्राय व्हॉल्यूम. आता ह्या काही गोष्टी असतात त्या मी पुढच्या लेक्चरला शिकवेल. थोडस थांबूयात आपण, चालेल ना, का कंटिन्यू करायचंय.
नको थांबू. ओके, ते मॅडमची जी टेस्ट आहे ती कम्प्लीट करा. पीएच पब्लिक हेल्थ इंजिनियर, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगची टेस्ट जी आहे ती फर्स्ट हे करा. ओके, मला प्रेझेंट एक द्या तेवढी, फक्त